अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या वतीने लोणी काळभोर येथे ठिय्या आंदोलन। आज आंदोलनाचा 20वा दिवस। लोणी काळभोर येथील मागासवर्गीय लोकांचे घरे त्यांच्या नावावर करणे या कामी संयुक्त बैठक तसेच लोणी काळभोर रामदरा रस्त्याचे काम भूसंपादन प्रक्रिया करून भरपाई शेतकऱ्यांना देण्याबाबत आंदोलन चालू आहे। या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे हे करत आहेत। यावेळी रामदरा रस्त्यालगतचे शेतकरी तसेच सर्व नागरिक गेली 50 वर्षापासून रहिवासी असल्याचे प्रत्येक कुटुंबातून महिला किंवा पुरुष उपस्थित होते। यावेळी राजेंद्र साळवे यांनी आपली तळमळ सरकार दरबारी पोहोचवावी व या पीडित लोकांना न्याय मिळावा हेच माझे ध्येय आणि हाच माझा संघर्ष असे सांगितले। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्या सोबत। माझं नाव रुपाली तानाजी वलटे, लोणी काळभोर 1686 मधला आमचा रोड शेतकऱ्यांचा हे गेलेले आहे। त्यात आम्ही एवढं म्हणजे जमिनीत आमचं नुकसान झालेली त्याच्यातून सरांनी आम्हाला साथ दिली त्याबद्दल धन्यवाद। माझं नाव दीपाली रमेश घाडगे। आज 50 वर्ष झाले गोरगरिबांची घरं नावावर नाही झाली आणि आम्हाला साळवे सरांनी एवढा पाठिंबा दिला। फक्त माझं एवढंच प्रशासनाला म्हणणं आहे की लवकरच्या लवकर दखल घेऊन शेतकऱ्यांना आणि गोरगरिबांना लवकर सगळं व्यवस्थित सगळं जागेवर भेटणं एवढीच माझं